नमस्कार. मेघाज मराठी रेसिपीमध्ये आज आपण झटपट होणारे असे रवा आप्पे तयार करणार आहे. रवा आप्प्याची रेसिपी अगदी सोपी आहे आणि झटपट होणारी आहे. त्यासाठी मी 1 वाटी चना डाळ 2 तास अशी भिजत घातली होती. चना डाळ भिजायला काही जास्त वेळ लागत नाही. चना डाळ पटकन भिजते आणि ती मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेतली. त्यात साधारण 1 पळी एवढं दही टाकून घेतलं. थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडंसं पाणी टाकलं आणि ही डाळ छान वाटून घेतली. आपण 2 ते 3 वेळा मिक्सर बंद चालू करून डाळ छान वाटून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता डाळ छान वाटून झाले. ती एका बाउलमध्ये मी काढून घेतली आणि त्या डाळीत 1 वाटी डाळ घेतली होती तर 2 वाटी मी त्यासाठी बारीक रवा घेत आहे. हे प्रमाण अगदी योग्य आहे. या प्रमाणाने तुम्ही आप्पे केले तर खूप छान होतात. आणि 1 पेला एवढं मी यात पाणी टाकून घेतलेलं आहे. आपला रवा बारीक असल्यामुळे जास्त वेळ भिजवण्याची आवश्यकता पडत नाही. तुमचा रवा जर थोडा जाड असला तर तुम्ही मिक्सरला थोडंसं फिरवून घ्या. त्यात थोडीशी हळदी पावडर, थोडीशी धने जिरे पूड टाकली आणि मिरच्यांचे तुकडे टाकून घेतले आणि छान बारीक कट केलेला कांदा त्यात टाकून घेतला आणि कोथिंबीर टाकून घेतली. बरं, यात थोडंसं गाजर, बीट किंवा टोमॅटोही खूप छान लागतात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या कमी किंवा जास्त करून घेऊ शकता. थोडासा मी सोडा टाकून घेतला आणि बॅटर छान मिक्स करून घेतलं. सोड्यामुळे बॅटर छान पटकन फुगतं आणि आपेही छान नरम होतात. त्यानंतर आप्पे पात्रात थोडंसं मी तेल टाकून घेतलं आणि त्यामध्ये आप्याचं 1-1 चमचा असं बॅटर टाकून घ्यायचं. एकीकडनं आप्पे छान तयार झाले की दुसरीकडनं आपण ते पलटवून घेणार आहोत. म्हणजे दोन्ही बाजू आपल्याला छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. आप्यासोबत खाण्यासाठी मी चटणी केलेली आहे. तर चटणीवर टाकण्यासाठी मी तडका तयार करत आहे. त्यासाठी मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. चटणीची रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर आधीही अपलोड केलेली आहे. ही डाळवं आणि शेंगदाण्याची चटणी आहे. ही चटणी आप्यासोबत खूप छान लागते. आपण आप्पेही पलटवून घेऊ आणि तोपर्यंत आपलं तेलही छान गरम झालेलं असेल म्हणजे एकाच वेळी आपले 2 कामं होतात. आता आपलं तडका पॅनमधलं तेल गरम झालेलं आहे. त्यात आपण मोहरी टाकून घ्यायची आणि त्यात मी थोडासा कढीपत्ता टाकून घेत आहे. मोहरी छान तडतडली की कढीपत्ता टाकायचा आणि त्यात नंतर थोडासा हिंग टाकत आहे. हिंगामुळे चटणी बाधत नाही. कोणाला ॲसिडिटीचा त्रास असला तोही होत नाही आणि चटणीला चवही खूप छान येते. तर ही चटणी आपली तडका तयार झाला आहे तो आपण चटणीवर टाकून घेऊ. आणि ही आप्पे आणि चटणीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या मेघाज मराठी रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.